दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी रॅलीचे शहरात पुष्पवृष्टी करून स्वागत. धुळे. केंद्र सरकारने संमत केलेल्या 3 काळ्या कायद्यांविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आजवर अनेक शेतकऱ्यांचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाला. असे असताना सरकारने अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केलेल्या नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून तब्बल 5000 शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून परवा रवाना झाले. या शेतकरी रॅलीचे काल धुळे शहरात दुपारी गुरुद्वारामार्गे आगमन झाले. या ठिकाणी रॅलीचे शहरात विविध पक्ष संघटनांनी भव्य स्वागत केले. यात विशेषतः जमियते उलेमा हिंद संघटनेने पाठिंबा देत रॅलीवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले. या संदर्भात अधिक वृत्त असे की, केंद्र सरकारने केलेल्या 3 नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. तरीही केंद्रातील मोदी सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मंजूर केलेल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून तब्बल 5000 शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले आहेत. नाशिक येथून ही शेतकऱ्यांची रॅली काल धुळे शहरात काल दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान आल्यावर या शेतकरी रॅलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे आणि अजित नवले यांना श्यामकांत सनेर, युवराज करंडकाळ यांच्या हस्ते मास्कचे वितरण करून शेतकरी आंदोलनाला यश यावे याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. नाशिकहून निघालेली शेतकरी रॅली दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान शहरात धडकली. शहरातील हॉटेल रेसिडेन्सी पार्क, गुरुद्वारा, शिवाजी पुतळा, पाचकंदील, गांधी पुतळा, दत्तमंदिर, नगाववाडी मार्गे ही रॅली शिरपूरकडे रवाना झाली. दरम्यान रॅलीतील मोर्चेकऱ्यांनी शहरातील शिव स्मारकाला अभिवादन केले. या रॅलीचे स्वागत एम.जी. धिवरे, ग्रामीणचे माजी आमदार प्राचार्य शरद पाटील, सामीर सेठ, शव्वाल हाजी, शमीबाद शाह, गुफरान सेठ, अब्दुल अहद आझादी, रिजवान सर, अमीन पटेल, अखिल अन्सारी, वसीम बारी, एल.आर. राव, प्रशांत वाणी, पोपटराव चौधरी, इंटकचे प्रमोद सिसोदे, राजेश कुलकर्णी आदींनी केले. या रॅलीतील मोर्चेकऱ्यांनी शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने शहरातील प्रमुख चौक दणाणून गेले होते. जबरदस्त भारत बंद झाला. आपण सगळेजण धुळ्यामध्ये, बाकी संबंध आपल्या महाराष्ट्रात आणि देशात सर्व सेक्युलर पार्टीशांनी पाठिंबा दिला, सर्व संघटनांनी दिला आणि संबंध देशव्यापी बंद झाला. अभूतपूर्व तुम्हाला सांगतो, फक्त 3 दिवसाच्या अवधीवर असं कधीच देशामध्ये झालेलं नाही. हा आता शेतकऱ्यांचं केवळ आंदोलन राहिलेलं नाही, हे आता देशातल्या जनतेचं आंदोलन झालेलं आहे. आणि असं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा ते विजयी झाल्याशिवाय राहत. तुमचा मुक्काम कुठे कुठे राहणार आहे?